हॅलो स्टुडंट्स, आपल्या मागच्या 2 व्हिडिओ तुम्ही जर बघितले असेल तर आपण मार्क वर्सेस पर्सेंटाइल डिस्कस केले. त्यानंतर अटेम्प्ट 1 वर्सेस अटेम्प्ट 2 याच्याबद्दल आपण थोडं डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ अजूनपर्यंत बघितले नसाल तर तुम्ही आमच्या चॅनलला जाऊन ते परत बघू शकता. तर आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे, कारण ज्या मुलाला सीईटीला कमी मार्क येत आहे त्यांचं जेडब्ल्यू मेन्स वरून ऍडमिशन होऊ शकतं. हे तुम्हाला माहिती नाही, खूप मुलांना ही गोष्ट माहिती नाही. बट तुम्हाला पण सीईटीला कमी येत आहे तर जेडब्ल्यू मेनच्या रिझल्टवरून तुमचं ऍडमिशन नक्की होणार आहे. तरी यामधून जर तुम्हाला जेडब्ल्यू च्या स्कोअरवरती तुम्हाला चांगले टॉप कॉलेजेस मिळू शकतात. याची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस काय असतं, पालकांसाठी काय सूचना आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर सगळ्यात पहिले कोणत्या एक्झाम वरून चांगलं कॉलेज मिळेल याचं आपण बघणार आहोत. तर महाराष्ट्रातलं इंजिनिअरिंग ऍडमिशन नेमकं होतं कसं काय, तर महाराष्ट्रातले जे इंजिनिअरिंग ऍडमिशन्स आहेत त्याच्यामध्ये जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसला 85% सीट्स या सीईटी स्कोअरवरून भरल्या जातात. मुख्यतः सीईटी स्कोअर काय, तर जो तुमचा आता अटेम्प्ट 1 अटेम्प्ट 2 चा बेस्ट ऑफ 2 मधला स्कोअर राहील त्याच्यावरून त्या सीट भरल्या जाणार आहेत. कॅटेगरी याच्यामध्ये 85% मध्ये कॅटेगरी रिझर्वेशन, TFWS रिझर्वेशन, डिफेन्स रिझर्वेशन, PWD रिझर्वेशन हे सगळं काही येतं. त्यानंतर 15% ज्या जागा आहेत त्या मॅनेजमेंट कोटामधून भरल्या जातात. प्रत्येक कॉलेजला हा मॅनेजमेंट कोटा असतो, त्याच्यामधून त्या भरल्या जातात. त्यामध्ये आणखी काय, तर जेडब्ल्यू मेन्स वरून सुद्धा प्रत्येक कॉलेजला जागा असतात. प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजला जागा आहे त्याच्यामध्ये ज्या जेडब्ल्यूच्या सीट्स आहेत त्या ऑल इंडिया कोटामधून भरल्या जातात. आणि नेमका ऑल इंडिया कोटा काय, तर ऑल इंडिया कोटा असा एक कोटा असतो की ज्यामध्ये कोणी पण ऍडमिशन घेऊ शकतं. म्हणजे जेडब्ल्यू मेनच्या मार्कांवरती महाराष्ट्राचा कॅन्डिडेट किंवा अदर स्टेटचा कॅन्डिडेट त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो. ते आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. जर तुम्ही अजून सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल अशाच अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याच्यावरती तुम्हाला सीईटी सेलचे अपडेट, कॉलेजेसचे अपडेट, फी स्ट्रक्चरचे अपडेट्स, काही डीम युनिव्हर्सिटीचे जर ऍडमिशन स्टार्ट झाले असेल तर त्याचे अपडेट, ही सगळं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळणार आहे. आता नेमकं जर तुम्ही अजून सुद्धा पर्सेंटाइल प्रेडिक्ट केला नसेल तुमचा, तर खाली जे स्क्रीनवर वेबसाईट दिली आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ही वेबसाईट देणार आहे, त्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचा पर्सेंटाइल प्रेडिक्ट करू शकतात, की जेणेकरून तुम्हाला अटेम्प्ट 1 अटेम्प्ट 2 ला किती पर्सेंटाइल येणार आहे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन प्रेडिक्ट करू शकता. आता जेडब्ल्यू चे जे मार्क आहे हे कोणत्या कॉलेजसाठी व्हॅलिड आहे हे फक्त लक्षात ठेवा, हे फक्त प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजसाठी व्हॅलिड आहे. आता याच्यात एक्सेप्शन असे आहेत की सीओईपी, आयसीटी कॉलेज जे आहे ते जेडब्ल्यू मेन गव्हर्नमेंट कॉलेजेस असून सुद्धा ते जेडब्ल्यू मेनच्या याच्यावरती ऍडमिशन घेतात. बट मोस्टली जेडब्ल्यू मेनचे जे मार्क आहेत ते प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजसाठीच व्हॅलिड राहणार आहे. यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस मग मे ऑटोनॉमस असू शकतात, नॉन ऑटोनॉमस असू शकतात, कोणतं पण कॉलेज असू शकतं, याला हरकत नाही, फक्त प्रायव्हेट कॉलेज पाहिजे. आता जर तुम्हाला जेडब्ल्यूच्या मार्कांवरून व्हीजेटीआयला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ नाही शकणार, कारण ते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. आता जर तुम्हाला आता कोणत्या नेमक्या कॉलेजला जेडब्ल्यूचे सीट्स आहेत किंवा सीईटीचे मार्क चांगले की जेडब्ल्यूचे मार्क चांगले हे जर पूर्ण डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही आजच एनरोल इंजिनिअरच्या प्रीमियम काउन्सिलिंग पॅकेजला एनरोल करा. याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राउंड, स्पॉट राउंड आणि आयएलएस राउंड, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर DY पाटील, VIT असे जे कॉलेजेस आहेत मागच्या वर्षी या कॉलेजेसला 50% सुद्धा मुलाला ऍडमिशन मिळालेलं आहे. पण त्याला फक्त प्रॉपर गायडन्स मिळण्याची गरज आहे, त्याच्यामधून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. DY पाटीलला मागच्या वर्षी जेडब्ल्यूला फक्त 58% DY पाटीलला आयटी ब्रांच मिळालेलं आहे. त्यामध्ये कम्प्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला दिले जाणार आहे, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म तुम्हाला दिले जाणार प्रत्येक राऊंडसाठी, कम्प्लीट लाईव्ह सेशन तुमच्या सोबत कंडक्ट केलं जाणार आहे, डेडिकेटेड मेंटरची टीम तुमच्या सोबत राहणार आणि कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला सपोर्ट दिला जाणार आणि बोनस मध्ये फर्स्ट इयरचा इंजिनिअरिंगचा सपोर्ट सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. जर तुम्हाला या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल, खूप लिमिटेड सीट्स आहेत, कारण ही बॅच 1 to 1 काउन्सिलिंगची बॅच आहे. आणि जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. कारण ऑलरेडी तुमच्यासारख्या मागच्या 3 वर्षामध्ये एनरोल इंजिनियर कडून 5000 प्लस मुलांनी ही पॅकेज घेऊन त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेले. आता जेडब्ल्यू मेन्स नंतर कोणकोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन तुम्हाला मिळू शकतं, ज्या 15% सीट्स आहेत, ज्या 15% सीट्स रिझर्व्ड आहेत याच्यामधून तुम्हाला इंडियामधील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी या सीटसाठी अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये ज्या ऍडमिशन आहेत त्या फक्त जेडब्ल्यू मेनच्या पर्सेंटाइल वरतीच होणार आहे.
सीईटीचा स्कोअर कन्सिडर केला जाणार नाहीये. कॅटेगरी रिझर्वेशन यामध्ये लागू होणार नाही. जर कोणी समजा ओबीसी कॅटेगरी, SC ST कॅटेगरी मधून असेल तर त्याला कॅटेगरी रिझर्वेशन ऍडमिशन मध्ये या JEE मेनच्या मार्कांवर मिळणार नाही. फीज पे करताना त्याला कॅटेगरीनुसारच फी पे करायची. याच्यामध्ये कॅटेगरी रिझर्वेशन सोबतच TFW, डिफेन्स, PWD हे रिझर्वेशन अप्लाय होणार नाही. त्यानंतर हँडिकॅप डिफेन्स कोटा जर असेल तर हँडिकॅप डिफेन्स कोटा प्युअरली सीईटीच्या स्कोअरवर भरला जातो. JEE मार्क यासाठी रिझर्व केला जाणार नाही. त्यानंतर जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये जर एन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर जे नंबर्स तुम्हाला दिसत असतील त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकतात आणि त्यांना डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन विचारू शकतात. आणि जर तुम्हाला त्या आणखी डिटेलमध्ये पाहिजे असेल, 1-to-1 काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही एनरोल इंजिनियरच्या प्रीमियम पॅकेजला एनरोल करू शकता. आता ज्या मुलांनी ऑलरेडी एनरोल इंजिनियरचं प्रीमियम पॅकेज घेऊन मागच्या वर्षी त्यांच्या ड्रीम कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यांचे काही स्टुडंटचे रिव्ह्यूज आपण या स्क्रीनवर दाखवतोय. तुम्ही बघू शकता की समृद्धी जिनी AISSMS COE ला ENTC ब्रांचला ऍडमिशन घेतलेलं आहे. यश जाधव आहे ज्यांनी VJTI सिव्हिलला ऍडमिशन घेतलेलं आहे. प्रणय ज्यांनी डीम युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतलंय. ऋतुजा सिंहगड कॉलेज. सो असे जे काही बरेच काही विद्यार्थी ज्यांनी VIT कॉलेजला सुद्धा ऍडमिशन घेतले, COEP कॉलेजला सुद्धा ऍडमिशन घेतले, PICT ला सुद्धा घेतले. तर तुम्ही आपली जी वेबसाईट आहे www.enrollengineer.com याच्यावरती जाऊन आपले स्टुडंटचे रिव्ह्यूज, व्हिडिओ रिव्ह्यूज बघू शकतात आणि तुमचा पर्सेंटाइल प्रेडिक्टर यूज करून तुमचा पर्सेंटाइल नक्की प्रेडिक्ट करा, जेणेकरून तुम्हाला रिझल्टच्या पहिलेच एक आयडिया येऊन जाईल की तुमचा पर्सेंटाइल किती येऊ शकतो आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला आमचे मेंटर्स प्रॉपरली गाईड करू शकतात. सो अशाच व्हिडिओसाठी एनरोल इंजिनियरला कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, जेणेकरून जी अपडेट आहे ती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला सुद्धा पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे असेल, सीईटीच्या मार्कांवर असू द्या किंवा JEEच्या मार्कांवरती स्क्रीनवर नंबर फ्लॅश होत आहे, तुम्ही कॉल करू शकतात आणि एन्क्वायरी करून त्या बॅचमध्ये एनरोल करू शकतात. थँक्यू स्टुडंट्स.